आजच्या या सुंदर अशा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी, माझे चिमुकले बालमित्र, गावातील सर्व भगिनी आणि उपस्थित गावकरी मंडळी, सर्वप्रथम मी या राजराजेश्वरी प्री प्रायमरी स्कूलचे संस्थापक आमचे सहकारी मित्र अमृतदादा व सिंधुताई यांचे मनापासून कौतुकास्पद अभिनंदन करतो की त्यांच्या मनात एक संकल्पना आली आणि त्यांनी ती अंमलात आणली. कारण या अगोदर तामसवाडी, वाटापूर, गोमलवाडी या गावामध्ये इंग्रजी माध्यमातून चालणारे नर्सरी, LKG, UKG स्कूल उपलब्ध नव्हते. प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाला इंग्लिश मिडियममध्ये ॲडमिशन घ्यावं. पण आपण ज्यावेळेस पहिलीच्या वर्गात इंग्लिश मिडियम स्कूल, मग ते स्टेट पॅटर्न असो या CBSE पॅटर्न असो, ज्यावेळेस ॲडमिशनला जातो त्यावेळेस त्यांची एक एंट्रन्स एक्झाम असते आणि त्या एंट्रन्स एक्झामसाठी आलेले मुलं ज्यांची प्री प्रायमरी स्कूलची सुविधा असते ते प्रॉपर प्रिपेअर्ड होऊन आले असतात. आणि आपल्या वाटापूर, गोमलवाडी, तामसवाडी हे तिन्ही गावं असे ठिकाण आहेत की आपल्या नेवासा आणि सोनेशिवाय पर्याय नसतो. आणि छोट्याशा बालकांना अशा लांब शाळेत नेणं आणणं आपल्याला ते परवडणारे किंवा सोयीस्कर नसतो. याचा परिणाम असा होतो की आपले मुलं त्या पहिलीच्या एंट्रन्स एक्झाममध्ये पुरेशी तयारी नसल्याने पास होत नाही किंवा सक्सेस होत नाही आणि आपल्या मुलांना मजबुरीनं तिथून माघार घ्यावा लागतो. या प्री प्रायमरी स्कूलचा फायदा असा होतो, मुलांना सुरुवातीला शिस्त लागते. आता इथे जे मुलं आले ते खडाखड इंग्लिशमध्ये बोलून गेले. आपल्या टायमाला किंवा आमच्या टायमाला 5वीपर्यंत ABCDच नव्हते. जेव्हा आम्ही 5वीला गेलो तेव्हा आम्हाला ABCD शिकायला भेटली. आज आपलं सौभाग्य आहे की आपल्या गावामध्ये असं छोटंसं प्री प्रायमरी स्कूल तयार झालंय, उपलब्ध झालंय, जेणेकरून आपल्या मुलांना आपण घरामध्ये रडायला लागलं की खेळायला मोबाईल द्यायचं. आता छोटंसं 1-1.5 वर्षाचा मुलगा असतो, पण त्याच्या हातात मोबाईल दिला किंवा पप्पा बाहेरून घरात आले की तो मुलगा पहिला मांडी चढतो आणि खिशात हात घालतो. खिशात हात तो काय साठी घालतो, पण त्याला मोबाईल पाहिजे असतो. त्याला त्या मोबाईलला काहीच कळत नाही मोबाईलमधलं, पण तरी असे बोटं करतो आणि पत्राने त्याला जे पाहिजे एखादी क्लिप लावतो आणि तो बघत बसतो. आज जर त्यांचं खेळणं मोबाईल झाला असेल तर पुढं शिक्षणाकडे त्यांचं आवश्यक दुर्लक्ष होणार आहे. तो आपल्या सर्वांचे काम आहे की मुलांना वेळी संस्कार होण्यासाठी त्यांना योग्य वेळी आता आपल्या गावात जी सुविधा उपलब्ध झाली तिथं दाखल करावी. आता जे मुलं इथं आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या अंगावर एक आर्मीचा ड्रेस आहे, कोणाच्या अंगावर पोलीसचा ड्रेस आहे. पुढे आम्ही ज्यावेळेस लहान असतो जो गावामध्ये एक रायरन द्यायचा, रायरन आला की तो गावात झोपल्याबरोबर आम्ही त्याच्या मागे राहायचो. तो गावातून बाहेर जाऊ तर आम्ही त्याच्या मागेच चालायचो. याचं कारण एक असायचं की त्याच्या कमरेला पिस्टल असायचं. पिस्टल ओरिजिनल नसायचा, पण कमरेला बंदूक लावली असायची. आमच्या डोक्यात ती बंदूक यायची, ही बंदूक आपल्याला पण भेटावं, आपण या बंदुकीचं बरोबर काहीतरी काम करावं. त्यावेळेची प्रेरणा मनात झाल्यामुळे पुढे असे योगायोग येतात. तेव्हा या मुलांच्या अंगातले ड्रेस बघून त्यांच्याबरोबरचे जे छोटे मोठे मुलं आहेत त्यांनी पण प्रेरणा घ्यायला पाहिजे. पालकांनी पण आपल्या मुलांना वेळेत संस्कार द्यावेत, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. वेळ थोडा जास्त झालेला आहे आणि आपल्या चिमुकल्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळं पुढं काही सांगायचं कुठे थांबतो आणि मी पुन्हा या प्री प्रायमरी स्कूलसाठी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो माननीय